नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये म्हणजे इथून पुढच्या जे काही 3-4 व्हिडिओची सिरीज पुढे येणार आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी ग्रामरचा एक अतिशय महत्त्वाचा असा जो टॉपिक आहे, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पाहणार आहोत. म्हणजे या सिरीजमध्ये आपले एकूण 3 व्हिडिओ येणार आहेत आणि मग या व्हिडिओमध्ये आपण डिग्रीचं बेसिक आणि 3 कन्स्ट्रक्शन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहणार आहोत. तर आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण डिग्रीची पहिली रचना म्हणजे फर्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ डिग्री विथ बेसिक कन्सेप्ट, म्हणजे डिग्रीची जी काही बेसिक कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आणि ज्या 3 रचनेमध्ये आपण डिग्री शिकणार आहोत त्यातली पहिली रचना या ठिकाणी या व्हिडिओमधून आपण अभ्यासणार आहोत. आणि या तीनही कन्सेप्टचे 3 सेपरेट व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल असणार आहेत. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन आपण ज्याला तरतम भाव असं म्हणतो. मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटकांमध्ये तुलना करण्यासाठी विशेषणांची किंवा क्रियाविशेषणांची जी रूपे वापरली जातात त्यांनाच आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असं म्हणतो. मग नुसतंच विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहेत का, तर या ठिकाणी ॲडव्हर्ब सुद्धा डिग्रीजमध्ये कंपॅरिझन करण्यासाठी यूज केले जातात. ही तुलना करण्यासाठी विशेषण किंवा क्रियाविशेषणांचा वापर केला जातो. म्हणजे दोन्हीही गोष्टी या ठिकाणी वापरल्या जातात. आता जर उदाहरणात जर घ्यायचं म्हटलं तर ॲडजेक्टिव्ह बघा तुम्ही, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. आणि ॲडव्हर्बचा विचार करायला गेलो तर आपण तर फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. म्हणजे तुलना करण्यासाठी या ठिकाणी हे टॉल, टॉलर, टॉलेस्ट अशा विशेषणाचे 3 रूपांचा वापर केलेला आहे. आणि फास्ट हे तुम्हाला माहितीच आहे की हे ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्बचा वापर देखील आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझनमध्ये करतो. याच विशेषणांच्या आणि किंवा क्रियाविशेषणांच्या रूपावरून डिग्रीचे एकूण 3 प्रकार पडतात. त्यातली पहिली डिग्री पॉझिटिव्ह डिग्री, ज्याला आपण समभाव असं म्हणतो. मग म्हणजे या डिग्रीचं आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूनच पुढं कन्सेप्ट क्लिअर करूनच पुढच्या डिग्रीचा आपण बघणार आहोत. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटकांमध्ये तुलना करताना एखादा गुण दोन्ही घटकांमध्ये समान आहे असे दाखवण्यासाठी या पॉझिटिव्ह डिग्रीचा किंवा समभावाचा वापर केला जातो. म्हणजे तुलना करताना तो जो काही गुण आहे तो गुण दोन्ही घटकामध्ये कसा आहे, समान आहे. म्हणजे कोणीही जास्त नाही आणि कोणीही कमी नाही असं या ठिकाणी दर्शविलं जातं. या प्रकारामध्ये विशेषणाचं किंवा क्रियाविशेषणाचं पहिलंच रूप वापरलं जातं. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल टॉल, कंपॅरेटिव्ह डिग्री, याला आपण मराठीतून तरभाव असं म्हणतो. मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटकांमध्ये तुलना करताना एखादा गुण एखाद्या घटकांपेक्षा जास्त आहे किंवा नाही असे दर्शविण्यासाठी कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचा जर आपण विचार केला तर जे 2 घटक आहेत, तुलना केले जाणारे जे 2 घटक, त्या दोन्ही घटकांमध्ये एखाद्या गुणाच्या बाबतीत काय असते, समानता असते. पण इथे मात्र आपल्याला तसं पाहायला मिळणार. तर इथं काय असणार आहे, ज्या 2 घटकांमध्ये तुलना केली जाते त्यातला एक जो घटक आहे त्या घटकामध्ये तो एखादा जो गुण आहे तो दुसऱ्या एखाद्या घटकापेक्षा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. या प्रकारात विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे दुसरेच रूप वापरलं जसं टॉलर. या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री म्हटलं की विशेषणाचं पहिलं रूप, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हटलं की विशेषणाचं दुसरं रूप. डिग्रीचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, ज्याला आपण मराठीतून तमभाव असं म्हणतो. मग आता तमभाव म्हणजे काय असतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटकांमध्ये तुलना करताना एखादा गुण एखाद्या घटकामध्ये सर्वाधिक आहे किंवा तो घटक त्या गुणांच्या बाबतीत सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे, बेस्ट आहे असं दाखवण्यासाठी आपण या डिग्रीचा वापर केला जातो. म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या जर आपण आता तिन्ही डिग्र्यांचा अभ्यास जर केला तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये 2 घटक कसे आहेत, तुलनेनं सारखेच आहेत एखाद्या गुणाच्या बाबतीत. कंपॅरेटिव्ह डिग्रीचा जर आपण विचार केला तर जे 2 घटकांमध्ये तुलना केली जाते त्या 2 घटकांमधला एखादा घटक एखाद्या गुणामध्ये एखाद्या घटकापेक्षा काही
थोडासा तुलनेने जास्त आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या बाबतीत मात्र तो घटक एखाद्या गुणाच्या बाबतीत कसा आहे, सर्वाधिक आहे, सर्वश्रेष्ठ आहे, बेस्ट आहे, अशा प्रकारचे अर्थ त्या ठिकाणी स्पष्ट केला जातो. आणि या प्रकारामध्ये विशेषणाचे तिसरेच रूप वापरले जाते. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे विशेषणाचं पहिलं रूप, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हटलं की विशेषणाचं दुसरं रूप आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे विशेषणाचं तिसरं रूप. जसं टॉलेस्ट, पॉझिटिव्ह डिग्री टॉल, कंपॅरेटिव्ह डिग्री टॉलर आणि सुपरलेटिव्ह डिग्री टॉलेस्ट. काइंड्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणजे डिग्रीच्या रचनेचे प्रकार आहेत. आता यात रचनेच्या माध्यमातून डिग्री हा टॉपिक काय करायचे आपल्याला पूर्णपणे शिकावायचा आहे. तर डिग्रीच्या रचनेचे एकूण 3 प्रकार आहेत आणि ह्याच 3 प्रकारामध्ये आपण डिग्री हा टॉपिक शिकणार आहोत. त्यातला पहिला म्हणजे फर्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ डिग्री, डिग्रीची पहिली रचना. सेकंड कन्स्ट्रक्शन ऑफ डिग्री, डिग्रीची दुसरी रचना. अँड थर्ड कन्स्ट्रक्शन ऑफ डिग्री म्हणजे डिग्रीची तिसरी रचना. याच 3 रचनेच्या माध्यमातून आपण हा टॉपिक पूर्णपणे शिकणार आहोत. आता जाऊया प्रत्येक कन्स्ट्रक्शनच्या मुळाशी आणि याला सगळं आपण क्लिअर करून या. म्हणजे 3 व्हिडिओचं सिरीज आहे आणि व्हिडिओ अधिक लांबट न करण्यासाठी या ठिकाणी मी तिन्ही कन्स्ट्रक्शन 3 वेगवेगळ्या व्हिडिओमधून तुमच्यासमोर सादर केलेले आहेत. तर आता पाहूया फर्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ डिग्री. डिग्रीच्या पहिल्या रचनेत एका घटकाची तुलना दुसऱ्या एकाच घटकासोबत केली जाते. म्हणजे तुलना फक्त 2च घटकांची केली जाते तेव्हा ती डिग्रीची पहिली रचना असते. म्हणजे डिग्रीच्या पहिल्या कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा तुलना केली जाते तेव्हा तुलना करताना फक्त 2च घटक असतात. 2 पेक्षा जास्त घटकांची तुलना केली जात नाही, तेव्हाच ती पहिली कन्स्ट्रक्शन असते. आता या रचनेत पॉझिटिव्ह डिग्रीचे रूपांतर कंपॅरेटिव्ह डिग्रीत आणि परत कंपॅरेटिव्ह डिग्रीचे रूपांतर पॉझिटिव्ह डिग्रीमध्येच होते. या रचनेची सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही, कारण तुलना ही फक्त 2च घटकामध्ये असते. आता या फर्स्ट कन्स्ट्रक्शनमध्ये एक अतिशय महत्त्वाचा असा एक जो टॉप म्हणजे गोष्ट आहे, पॉईंट आहे की जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, की हा पॉईंट लक्षात ठेवला तरच ही डिग्री आपल्याला कळणार आहे. म्हणजे तो पॉईंट कोणता, की या रचनेत मूळ वाक्याचा अर्थ कायम ठेवण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री या दोन्ही डिग्रीपैकी एका डिग्रीचे वाक्य नकारार्थी असणं गरजेचं आहे. जर तुमचे दोन्ही वाक्य होकारार्थी असतील किंवा दोन्ही वाक्य नकारार्थी असतील तर तुमचं या ठिकाणी ती कंपॅरिझन 100% चुकणार आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, तर एक तर तुमचं पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य होकारार्थी असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं तुम्हाला वाक्य नकारार्थी करावं लागणार आहे. आणि जर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य होकारार्थी असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य नकारार्थी करावं लागणार आहे. म्हणजे दोन्हीपैकी एक डिग्री नकारार्थी असणं गरजेचं आहे. डिग्रीच्या पहिल्या रचनेत पॉझिटिव्ह डिग्रीची वाक्यरचना आपल्याला पहिल्यांदा पाहायची. तर वाक्यरचनेमध्ये नंबर 1 वाक्याच्या सुरुवातीला कर्ता येतो. नंबर 2 कर्त्यानंतर क्रियापद येते, सहाय्यकारी असेल. नंबर 3 क्रियापदानंतर ॲज या 2 शब्दामध्ये विशेषणाचे पहिलेच रूप येते. आणि मात्र जर पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य नकारार्थी असेल तर ॲज ऐवजी सो ॲज आपण घेण्याचा प्रघात इंग्रजीमध्ये पूर्वीपासून आहे. म्हणजे जर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य जर तुम्ही होकारार्थी असेल तर आपल्याला काय करायचंय, आपलं जे विशेषणाचं पहिलं रूप आहे आपण ॲज आणि ॲजच्या मध्ये लिहितो. जर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य नकारार्थी असेल तर ॲज ऐवजी आपण सो ॲजचा वापर करावा. शेवटी दुसरा कर्ता येतो. म्हणजे प्रत्येक डिग्रीला 2 कर्ते असणार आहेत. तर ही झाली डिग्रीच्या फर्स्ट कन्स्ट्रक्शन मधल्या पॉझिटिव्ह डिग्रीची रचना. आता फॉर एक्झाम्पल, महेश इज ॲज क्लेवर ॲज सुरेश, गीता इज नॉट सो टॉल ॲज सीता. आता तुम्ही पाहू शकता हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपण या ठिकाणी हे जे विशेषणाचं पहिलं रूप आहे ते ॲज आणि ॲजच्या मध्ये घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी हे वाक्य नकारार्थी असल्यामुळं आपण ॲज ऐवजी कशाचा वापर केलेला आहे तर सो ॲज वापरलेलं आहे.
डिग्रीच्या पहिल्या रचनेत कंपॅरेटिव्ह डिग्रीची वाक्यरचना बघूया आता. वाक्याच्या सुरुवातीला कर्ता येतो, कर्त्यानंतर क्रियापद येतं, क्रियापदानंतर विशेषणाचं दुसरं रूप येऊन दॅन हा तुलनादर्शक शब्द येतो आणि शेवटी दुसरा कर्ता येतो. फॉर एक्झाम्पल, सुरेश इज नॉट सो क्लेवरर दॅन सुरेश इज नॉट क्लेवरर दॅन महेश, सीता इज टॉलर दॅन गीता. आता वरच्याच वाक्याचं आपण वरच्याच ह्याच दोन वाक्यांचं रूपांतर कुठे केलेलं आहे, खालच्या डिग्री कंपॅरेटिव्हमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे जे वाक्य आहे ते होकारार्थी वाक्य आहे आणि याचं कंपॅरेटिव्ह करताना आपण या ठिकाणी या वाक्याला काय केलेलं आहे, निगेटिव्ह केले आहे. तुम्ही कर्त्याची अदलाबदल पाहू शकता. पुढं आपण पाहणारच आहोत कर्त्याची अदलाबदल, म्हणजे पहिला करता दुसरा करता पहिला, पहिला करता दुसरा. त्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही, इथे कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य नकारार्थी आहे आणि या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य मात्र आपण काय केलेलं आहे, होकारार्थी. म्हणजे अशा प्रकारे जर आपण हे दोन वाक्य जर तुलनात्मक अभ्यास केला तर इथलं पॉझिटिव्हचं वाक्य नकारार्थी होतं म्हणून कंपॅरेटिव्हचं वाक्य होकारार्थी घेतलं आणि या ठिकाणी पॉझिटिव्हचं वाक्य होकारार्थी होतं म्हणून आपण काय केलं, कंपॅरेटिव्हचं वाक्य काय केलं या ठिकाणी नॉट घेऊन नकारार्थी केलं. मग आता नकारार्थी कसं करायचं, वाक्याच्या काळानुसार नकारार्थी कसं करायचं हे आपल्याला ऑलरेडी माहिती असायला हवं. डिग्रीच्या पहिल्या रचनेत पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीत रूपांतर करण्याचे काही नियम आहेत. ते नियम आता आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. नंबर 1, पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला येतो. कर्त्यानंतर लगेचच क्रियापद येते. क्रियापदानंतर विशेषणाचं दुसरंच रूप येतं. विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर द्यान हा तुलनादर्शक शब्द येतो आणि शेवटी पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता येतो. आणि या उलट जर आपण कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं असेल तर हेच सगळे बदल आपल्याला काय करायचे आहेत, रिव्हर्स करावायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, पॉझिटिव्ह डिग्री रमेश इज ॲज टॉल ॲज सुरेश, हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, होकारार्थी आहे म्हणून आपण या ठिकाणी ॲज ॲजचा वापर केलेला आहे. नंबर 1 असे क्रमांक दिलेले आहेत आणि त्या क्रमांकावरून आपण पाहू शकता. नंबर 1 फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री, नंबर 2 वर्ब मेन वर्ब और हेल्पिंग वर्ब, नंबर 3 फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह और ॲडवर्ब and number 4 second subject of positive degree. फॉर एक्झाम्पल, पॉझिटिव्ह डिग्री आता आपण पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्हमध्ये रूपांतर करूया. सारंग इज ॲज ब्युटिफुल ॲज सायली. आता पाहू शकता तुम्ही, सारंग इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री, सो इट इज द हेल्पिंग वर्ब. नाउ इट इज द फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड सेकंड सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. मग आता काय करायचे, वरचं वाक्य होकार येते, याचं कंपॅरेटिव्ह करताना कर्त्यांची अदलाबदल आपल्याला करायची. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचा जो दुसरा कर्ता आहे तो कंपॅरेटिव्हमध्ये सुरुवातीला येणार आहे आणि जो दुसरा करता सुरुवातीला आणि पहिला करता शेवटी येणार आहे. आणि काय करणार आहोत आपण, आता वरचं वाक्य होकारार्थी असल्यामुळं आपल्याला खालचं कंपॅरेटिव्हचं वाक्य काय करावं लागणार आहे, नकारार्थी करावं लागणार आहे. आणि हे वाक्य होकारार्थी असल्यामुळं आपण ॲज ॲजचा वापर केलेला आहे. या ठिकाणी नकारार्थी असतं तर इथं सो ॲज आपण वापरलं असतं. मग आता काय करायचं आहे तर आपल्याला याचा वापर याला आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये याचं आपल्याला रूपांतर करावायचं आहे. तर काय होईल मग, सायली इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन सारंग. उत्तर कसं येणार आहे, सायली इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन सारंग. तर तुम्ही अशा प्रकारे आपण या वर दिलेल्या पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये केलेलं आहे. कसं तुम्ही पाहू शकता, कर्त्यांची अदलाबदल, पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा कर्ता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला आला नियमाप्रमाणे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आलं, त्याच्यानंतर वरचं वाक्य होकारार्थी होतं म्हणून खालचं वाक्य आपण नॉट घेऊन नकारार्थी केलं. कंपॅरेटिव्ह डिग्री म्हटलं की विशेषणाचं दुसरं रूप, त्याच्यानंतर द्यान हा तुलनादर्शक शब्द आणि शेवटी पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला आला. नंबर 2, विवेक इज नॉट सो हँडसम ॲज पार्थ. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य नकारार्थी आहे, त्याच्यामुळं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य काय होणार आहे, होकारार्थी. आता पुन्हा वाक्य नकारार्थी असल्यामुळं आपण या ठिकाणी ॲज ऐवजी काय केलेलं आहे, सो ॲजचा वापर केलेला आहे. जसं आउटलाईन आपल्याला करता आली पाहिजे पहिल्यांदा. सो विवेक इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री, सो दिस इज द हेल्पिंग वर्ब.
फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड सेकंड सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. कर्त्यांची अदला बदल आणि विशेषणाचं रूप, बस एवढंच काय ते बदलायचं. म्हणजे वाक्य काय होणार आहे आपलं, पार्थ इज मोर हँडसम दॅन विवेक. पार्थ इज मोर हँडसम दॅन विवेक. नेक्स्ट, पुणे इज नॉट सो लार्ज ॲज मुंबई. पुन्हा पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य नकारार्थी, याचा अर्थ कंपॅरेटिव्ह डिग्री काय होणार आहे, होकारार्थी. मुंबई इज लार्जर दॅन पुणे. कर्त्यांची अदलाबदल तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर वरचं वाक्य नकारार्थी, खालचं वाक्य होकारार्थी, विशेषणाचं दुसरं रूप ध्यानात, तुलनादर्शक शब्द आणि कर्त्यांची अदलाबदल. नेक्स्ट, माय बुक इज नॉट सो इंटरेस्टिंग ॲज युअर बुक. पुन्हा पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य नकारार्थी, याचा अर्थ कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य होकारार्थी होणार आहे. उत्तर काय असणार आहे, युअर बुक इज मोर इंटरेस्टिंग दॅन माय बुक. कर्त्यांची अदलाबदल तुम्ही पाहू शकता. युअर बुक, माय बुक. युअर बुक इकडे पहिल्यांदा आलं आणि माय बुक या ठिकाणी शेवटी गेलं. याचा अर्थ हा सगळ्यात महत्त्वाचा आणि हा एक बेसिक बदल आहे जो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लास्ट, द गंगा इज ॲज लॉंग ॲज द गोदावरी. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य होकारार्थी, अर्थात कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य नकारार्थी होणार आहे. कर्त्यांची पहिल्यांदा अदला बदल, द गोदावरी इज नॉट लॉंगर दॅन द गंगा. सो फ्रेंड्स, दिस इज द फर्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ डिग्री. ही डिग्रीची पहिली रचना आहे की ज्या रचनेमध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं करायचं आणि त्यांची वाक्यरचना कशी असते आणि डिग्रीची बेसिक कन्सेप्ट पाहिलेली आहे. या सिरीजमधले जे पुढचे 2 व्हिडिओ आहेत त्यांची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि टॉपिक पूर्णपणे समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं आवश्यक आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.